अकोला जिल्ह्यात अनेक पर्जन्यमापक यंत्र आहेत. त्यातील अनेक पर्जन्यमापक यंत्र अडगळीत पडले असून नादुरुस्त असल्याची माहिती आहे. निकामी झालेले हे यंत्र केवळ शोभेच्या वस्तू झाल्यानं जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले पर्जन्यमान किती याचा अंदाज लावणं अवघड झालेलं आहे. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेकडून कागदावर आकडेवारी नोंदवून शासनाकडे पाठवली जात असल्यानं शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याची बाब समोर आलेली आहे. राज्य शासनानं तालुकानिहाय पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करण्यासाठी तालुक्यातील विविध ठिकाणी तसेच प्रत्येक महसूल विभागात पर्जन्यमापक यंत्र लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सद्य परिस्थितीला जिल्ह्यात अनेक पर्जन्यमापक योग्य परिस्थितीत नाहीत, तर काही नादुरुस्त असून अडगळीत असल्यानं शासनाला पर्जन्याची आकडेवारी कुठून व कोणत्या माध्यमातून दिली जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणी तहसील कार्यालय, कृषी विभाग, लघु पाटबंधारे विभाग यासह सर्व शासकीय विभागाच्या माध्यमातून पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा केली जाते. परंतु यातील काही पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असल्यानं केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. याकडे कोणत्याही विभागाचं लक्ष नसून शासनाला आकडेवारी पाठवताना फक्त कार्यालयात बसून अंदाजे पाठवल्यात असल्याचं समजतं. सदरचे पर्जन्यमापक तत्काळ दुरुस्त करून योग्य व अचूक माहिती शासनाला द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. पीक विमा सुद्धा पावसाच्या आकडेवारीवर अवलंबून असतो. जर पावसाची आकडेवारी चुकीची राहिली तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे पर्जन्यमापकाची तत्काळ दुरुस्ती करून योग्य तीच आकडेवारी शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पर्जन्यमापक योग्य स्थितीत नसताना पर्जन्यमानाचे मोजमाप तरी कसे घेतले जात असेल याचा अंदाज येतो. तालुक्यात हजारोंच्या वर शेतकऱ्यांची संख्या आहे. या सर्व शेतकऱ्यांचे भविष्य पावसावर अवलंबून असतं. उल्लेखनीय म्हणजे वेगवेगळ्या विभागातून पर्जन्यमानाची मिळालेली आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन आपल्या शेतीचं काम करणे सुरू उल्लेखनीय म्हणजे वेगवेगळ्या विभागातून पर्जन्यमानाची मिळालेली आकडेवारी जाहीर करून शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन आपल्या शेतीचे कामे सुरू करण्याचे आवाहन केले जातं. परंतु अनेक पर्जन्यमापक यंत्रेच नादुरुस्त असल्यानं पाऊस किती पडला याचा अंदाज घेणे म्हणजे राम भरोसे असल्याने किती पाऊस झाला याची अचूक माहिती कशी घेतल्या जाणार हेच सर्वात मोठं कोड आहे. संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.